कावळा अनेक कथांमध्ये आणि लोककथांमध्ये एक चतुर आणि हुशार पक्षी म्हणून ओळखला जातो. त्याची बुद्धिमत्ता आणि अन्न शोधण्याची क्षमता यामुळे तो लोककथांमध्ये महत्वाचा आहे. कावळ्याच्या वर्तनावर आधारित अनेक गोष्टी आणि बालकथा आहेत, ज्यात त्याच्या चतुराईचं वर्णन केलेलं आजवर आपण पाहिलंय. कावळा मानवी वस्तीत राहण्यासाठी अनुकूल आहे. शिकण्याची क्षमता आणि बुद्धिमत्ता यामुळे तो माणसांसोबत राहण्यासाठी अनुकूल असल्याचं एक उदाहरण समोर आलंय. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गारगाव या गावातील तनुजा मुकणे या 12वीत शिकणाऱ्या मुलीनं 3 वर्षांपूर्वी 15 दिवसाचं झाडाखाली पडलेलं कावळ्याचं पिल्लू घरी आणून त्याचा सांभाळ केला. 3 वर्षांनंतर हा कावळा 3 दिवसापासून माणसाच्या आवाजातून घरातील सर्वांशी बोलतोय. कुटुंबाशी करत असलेला त्याचा संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं अनेकांची गर्दी त्याला पाहण्यासाठी होतीये. कावळा असा पक्षी आहे का तो माणसापासून दूर राहतो, मात्र हे दृश्य सर्वांना अचंबित करतंय. आणि तो माणसाच्या आवाजात कुटुंबातील सर्वांशी बोलतोय हे दुसरं आश्चर्य आहे. चक्क कावळा घरातील आई बाबा, काका, ताई असं उच्चारण करत घरातील व्यक्तींशी संवाद साधतोय. माणसाच्या आवाजात बोलणारा कावळा म्हणून या कावळ्यानं अनेक लोककथेत केलेलं हुशारीची आणि चतुराईचं वर्णन सार्थ ठरवत सगळ्यांनाच अचंबित केलंय. Papa! 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 Papa इधर! Papa! 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 Bye. Papa ini. परतो आले ना. हा काय हा येताव परतून नाही राहिलेल. हा परतून नाही आलेल. परतूला बोलव. तू कोण र काल्या ना रे तू. हा खोटा मी ना रे. खोटा तू आहेस. खोटा तूच रे तू. नाही ना सांगतो. खोकला कसा काय रे झाला. काल्या काल्या खोकला कसा काय झालाय. इथं Papa!
तू बोलतोस हा? खोकलाही झाला लगे. खाऊ खातोस का नाही रे? नाव तनुजा मंगळू मुकणे, राहणार गारगाव इथे. आणि तू कितीला शिकते आता? 12वी झालेली आहे. तर तुमच्या घरातला एक व्हिडिओ व्हायरल झालाय, तो कावळा बोलतो. नक्की काय ती स्टोरी आहे संपूर्ण? म्हणजे हा कावळा तुम्हाला कुठं भेटला? किती लहान असताना तू आणलेला होता त्याला? कावळा जून महिन्यात 28 तारखेला आम्हाला भेटलेला. झाडाखाली 15 दिवसांचा असेल तेव्हा भेटलेला आम्हाला. आणि मग ते बोलायला लागला हे तुझ्या कधी लक्षात आलं? आता थोडा बोलायला लागला 1-2 महिन्यानंतर. आम्ही काय हाक मारतो तुम्हाला तो? आधी आई बाबांना आवाज देतो, छोट्या बहिणीला, सगळ्यांना आवाज देतो आणि बोलतो. आणि मग तो घरातच इकडे फिरतो का? हा, घरातच फिरतो, इकडे फिरतो आणि येतो इथेच. म्हणजे कुठे जरी बाहेर गेला, इकडे जंगलात गेला तरी तो घरी येणार? जंगलामध्ये नाही जात, इकडेच फिरतो आणि येतो. बरेचसे लोक काही प्राणी सांभाळतात किंवा त्यांना काय मेसेज देईल तू? म्हणजे प्राण्यांवरती प्रेम केल्यानंतर ते निश्चित आपल्या जवळ येतात आणि त्यांना आपली माणुसकी म्हणून त्यांच्या ते जवळ येतात. काय सांगतील या संदर्भात? म्हणजे एखादा कुठे प्राणी रस्त्याला तुम्ही सापडला तर ते त्याला तुम्ही असं न सोडता त्याला एकत्र आपल्या घरी आणून त्याचं पालन पोषण करणं. आता तुला जो कावळा म्हणजे भेटला 15 दिवसाचा असताना, तुम्ही त्याला पालन पोषण केलं, त्याचं तुझ्यासोबत खेळतो सुद्धा असं समजलंय. खेळतो ना. खूप तुमची जोडी जमते कावळ्याची आणि तुमची, बरोबर? तर कसं वाटतं एकंदरीत तुझा अनुभव काय त्याच्यासोबतचा? असं म्हणजे मित्रासारखंच, म्हणजे कोणीतरी आपले असं. बरोबर. अच्छा, तो राहतो तुझ्या सोबत इथे घरात? राहतो ना. आणि खाणं वगैरे तुम्ही काय? आम्ही खातो तेच खातो. अच्छा, म्हणजे तुम्ही जे पण जेवण बनवता सोबत कावळ्याला पण तेच देता तुम्ही? तेच देतो. मग त्याला आवाज देताना तुम्ही काय आवाज देता त्याला? त्याला काळ्या नाव देतो, आवाज देतो. अच्छा, त्या आवाजाला तो तुम्हाला हे देतो का? हा, म्हणजे कधी देतो, पण काळ्या आवाज दिला काही येतो तो आमच्या जवळ. अच्छा, आणि तो तुम्हाला काय नावाने आवाज देतो? तुला काय नाव बोलतो? मला अजून आवाज नाही दिलेला. नाही का? मग कोणाकोणाला बोलत होतो? आई, बाबा, बाबू आणि छोट्या बहिणीला, आजीला. तुझे लहान भाऊ बहिणी त्यांना? अच्छा, तुझ्यासोबत राहतो, तुला काहीतरी बोलत असेल ना, नाव दीदी, दादू, असं काय? नाही, काहीच बोलत नाही. काहीच बोलत नाही.
काका काय सांगाल, गेल्या 2-3 दिवसापासून तुमच्याकडची व्हिडिओ एक व्हायरल झाली आहे. कावळा काका काका बोलताना, आई बाबा बोलताना, म्हणजे असं जो बोलतोय कावळा, ही जी व्हिडिओ व्हायरल झाली आहे आता, तो कावळा म्हणजे तुमच्याकडे सहवास करतो कसं काय आहे, म्हणजे नेमकी काय आम्हाला माहिती द्या. कावला म्हणजे तो बारीक असताना आम्हाला 15 दिवसात असा भेटला असेल. भेटला तो आम्ही आणला, तो बारीक पिला असा, तो आणून ठेवला. थोडा मोठा झाला, मग असा मोठा होत गेला. पुरा शेव बी आणून त्याला हे करायची. तसा करून तो झाला, मग थोडा भात खायला लागला. तसा करून मग तो झाला मोठा. तो इथंच राहायला लागला. आता इथंच आमच्या सोबतच असतो तो. म्हणजे संध्याकाळी झाली का तो इथे घरी येतो का? घरी परत येतो. का? दिवसभर बाहेर? बाहेरच दिवसाचे पण येतो ना इथं, आम्ही बसलो ना काय. अच्छा. म्हणजे हा साधारणतः किती महिन्यांपासून तुमच्या सोबत राहतोय? वर्ष झालं? 3 वर्ष चालू आहे. 3रं वर्ष चालू आहे. हा. अच्छा. म्हणजे हा जेव्हा सापडला होता तेव्हा 15 दिवसाचा होता का? आणि आता तो तुम्हाला काय नावाने म्हणजे आवाज देतोय? ना बाबा काका असा बोलतो. तो असा आवाज देतो तुम्हाला नावाने, तुम्हाला कसं वाटतंय? आता बराच वाटेल ना आता, कारण तुमची मुलं सुद्धा आहेत, तुम्हाला सुद्धा पप्पा कोणी म्हणजे काका पण आवाज देत असतील तुमच्या पैशाची मुलं, तर त्याचसोबत आता कावळा पण तुम्हाला आवाज देतोय. त्यांचा ऐकून म्हणजे घरातला तुमचा एक सदस्य म्हणून तुम्ही त्याला हे केलं. हा